आपण कुठपर्यंत आलेलो काल? फाय 5.3 आपलं झालं का कम्प्लीट? मिनिमम मॅक्झिमम आपण बघत होतो ना काल. 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. मग आपण मिनिमम 10 वाले बघितले, मॅक्झिमम 10 वाले बघितले है ना. हे सेकंड क्वेश्चन पर्यंत आपलं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला थर्ड जो क्वेश्चन आहे, प्रत्येक तुम्हाला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे आणि त्या यादृच्छिक प्रयोगामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इव्हेंट दिलेल्या आहेत, म्हणजे घटना दिलेल्या आहेत. त्या घटनांमध्ये तुमचं काय येईल आणि आधी तर पहिला एस लिहून घ्यायचा असतो आपण, म्हणजे नमुना अवकाश लिहून घ्यायचा. जो पण रॅन्डम एक्सपेरिमेंट यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे, त्या यादृच्छिक प्रयोगावरून रॅन्डम एक्सपेरिमेंट वरून आपल्याला आधी एस लिहून घ्यायचा आहे. नंतर इव्हेंट बघायच्या आहेत, घटना नंतर बघायच्या आधी आपला एस नमुना अवकाश लिहून घ्यायचा आहे. आता इथे काय दिलंय, 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. 3 कॉइन टॉस केलेले आहेत, म्हणजे 3 नाणी आपण टॉस केलेली आहेत. 3 नाणं फेकले आपण, तर मग त्याचा नमुना अवकाश काय काय येतो आपल्याला माहित आहे. काय काय असो नमुना अवकाश. सॉरी मी शेअर करायचं विसरले स्क्रीन. आपला जर H H H H H T H T H H T T HHT T T H आणि T T T. THT HTT दिलं नाहीये ना, HTT आणि TTT. TTT एक राहिलं अजून. 8 येतात एकूण. TTH. येस मॅम. आणि NOS आपला 8 आहे. NOS लिहून घेतल्यानंतर मग आपण इव्हेंट बघायचे आहेत. पहिली इव्हेंट काय दिले, इव्हेंट ए टू गेट ऍटलिस्ट. बघा आता इथे पण ऍटलिस्ट असा शब्द आलाय. ऍटलिस्ट 2 हेड्स. ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम. मिनिमम आणि ऍटलिस्टचा अर्थ एकच होतो आणि ऍटमोस्ट आणि मॅक्झिममचा अर्थ सेम होतो. ऍटलिस्ट म्हणजे मिनिमम, कमीत कमी. सेम आहे ऍटलिस्ट आणि मिनिमम, हे दोन्ही वर्ड सेम आहेत. काल मी मिनिममचा अर्थ सांगितला होता, तोच ऍटलिस्टला पण लागू होतो. ऍटलिस्ट म्हणजे पण कमीत कमी, मिनिमम म्हणजे पण कमीत कमी, आणि ऍटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त, आणि मॅक्झिमम म्हणजे पण जास्तीत जास्त. हे दोन्ही एकाच अर्थाने येतात. सॉरी, मिनिमम म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. आणि त्याच्यापेक्षा हायर लेवल चालणार आहे, म्हणजे हायर गोष्टी चालणार आहे. आणि जास्तीत जास्त बोलल्यावर ही जास्तीत जास्तची लेवल आहे, म्हणजे ही हायर आहे ना, त्याच्यापेक्षा कमी चालणार आहे, त्याच्या वरचे नाही चालणार. जास्तीत जास्त. कमीत कमी म्हणजे ती लेवल खालची आहे, तुम्हाला वरच्या संख्या दिला तरी पण चालणार आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे ती हायर आहे, त्याच्या लोअर वाले पण चालणार आहे. आता इथे काय दिलंय तुम्हाला, ऍटलिस्ट 2 हेड्स, म्हणजे कमीत कमी 2 छापा मिळाला पाहिजे मला. आता कमीत कमी 2 बोलल्याबरोबर 2 वाले तर घ्यायचे आहेत, आणि 2 पेक्षा कमी वाले घ्यायचे की जास्त वाले? पेक्षा जास्त वाले घ्यायचे. जास्त वाले घ्यायचे. जास्त वाले चालणार आहेत, कमी वाले नाही. 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त, कारण मिनिमम दिले ना, ऍटलिस्ट कमीत कमी लेवल दिले, मग तेवढे आणि त्याच्यापेक्षा जास्त चालणार आहेत. मग 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त छापा असणारे जेवढे पण एस आहेत, एस मध्ये जेवढे पण आपले आउटकम्स आहेत किंवा रिझल्ट आहेत ते आपल्याला चालणार आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी
2 छापा म्हणजे 2 वाले आणि त्याच्यापेक्षा जास्त वाले छापा, 2 हेड आणि त्याच्यापेक्षा जास्त वाले हेड. हे चालणार पहिला HHH चालेल. चालेल. HHH चालेल का? पहिलं चालेल का? Yes, ma'am. HHT, HTH, THH एवढे चालणार, कारण बाकी सगळ्यामध्ये एकच हेड आहे. आता ऍटलिस्ट आणि फक्त 2 हेड गेटिंग 2 हेड, फक्त असं म्हटलं असतं की 2 हेड पाहिजे, तर मग हा नसता आला असता त्याच्यामध्ये, HHH नसता आला. पण आता ऍटलिस्ट बोललंय म्हणून मग कमीत कमी 2 हेड बोलला बरोबर. 3 वाले पण चालणार आहेत मला, म्हणून N of A जो आहे तो 4 येणार इथे. कळलं? Yes, ma'am. शाळेमध्ये शिकून झाला का हा धडा? हो. येस मॅम झाला. मग कमीत कमी आणि जास्तीत जास्त मधला फरक सांगितला होता का? Yes, ma'am. येस मॅम सांगितलं होतं. त्यानंतर बी जो आहे ती इव्हेंट आहे टू गेट नो हेड. नो हेड म्हणजे अजिबात मला छापा नकोय, अजिबात नकोय छापा. काय चालणार आहे? फक्त एकच चालेल, TTT, कारण बाकी सगळ्यांमध्ये H आहे एक तरी, है ना? थर्ड काय आहे? इव्हेंट टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. दुसऱ्या कॉइन वर हेड पाहिजे बरं. हेड म्हणजे दुसऱ्या कॉइनचा जो रिझल्ट आहे तो हेड पाहिजे. जसं आता आपल्याला 3 कॉइन आपण टॉस केलेत ना, आता HHH बोललो आपण, तर HHH म्हणजे पहिल्यावर पण हेड, दुसऱ्यावर पण हेड, तिसऱ्यावर पण हेड मिळाला. इथे HHT म्हणजे पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर हेड आणि तिसऱ्यावर टेल मिळालेली आहे, काटा मिळालेला आहे. इथे H पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल आणि तिसऱ्यावर H. द सेकंड कॉइन वर हेड पाहिजे मला, सेकंड कॉइन वर हेड. सेकंड कॉइन म्हणजे दुसऱ्या कॉइन वर हेड पाहिजे. मग हा चालेल. काय काय चालणार आहे सांगा? सेकंड कॉइन वर हेड पाहिजे. THT. बरोबर. HHH, HHT, सी मध्ये काय काय येणार? HHH, HHT, THT, HH. चालेल. ठीक आहे. पुढे आपण इथे काय दिलंय? चौथा, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म. 2 डिजिट नंबर आपल्याला परत बनवायचे, हे डिजिट्स वापरून 0, 1, 2, 3, 4, 5 विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट. पुनरावृत्ती करायची नाहीये, अंकांची पुनरावृत्ती नाही करायची. शून्य, 1, 2, 3, 4, 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आणि तो आपला सॅम्पल स्पेस आहे, म्हणजे नमुना अवकाश आहे. तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विदाउट रिपीटिंग डिजिटची रिपिटेशन नाही व्हायला पाहिजे. आता आधी काय करायचं? 0 तर पहिला नाही घेऊ शकत, कारण 0 पहिला घेतला तर ते 2 डिजिट नंबर नाही होत, ते सिंगल डिजिट होतात. त्यामुळे 1 पासून सुरू करूया. 1 बरोबर आधी 0 घ्या, 1 बरोबर 2, 1, 3, 1, 4 म्हणजे असे 10, त्यानंतर 12. येस मॅम. आधी 1च पहिला ठेवा. 1 पहिला ठेवून सगळे 2 डिजिट नंबर बनवायचे. नंतर 2 पहिला ठेवून 2 टेन्स प्लेसला घेऊन, म्हणजे 2 पहिला घेऊन सगळे 2 डिजिट नंबर बनवून घ्यायचे. 13, 14, 15,
नंतर 20, 21, 23, 22 नाही बनणार, 11, 22, 33 आणि त्याच्यामध्ये 24, रिपिटेशन होतं 25. डिजिट्स. नंतर 30, 31, 32, 32, 34, 35. 34, 35, 40, 41, 42, 41, 43, 42, 43, 44 आणि 45. 44 नाही येणार. येस मॅम. 44 मध्ये रिपिटेशन होतं ना डिजिटचा. 44 नाही येणार. येस 11, मॅम. 22, 33, 44, 55 नाही येणार. मग इथे एन ऑफ एस किती आलं तुमचं? 25. 25. 25. आता तुमच्या इव्हेंट काय आहे आपण बघूया. पहिली जी इव्हेंट तुम्हाला दिलेली आहे ती आहे द नंबर फॉर्म इज इवन नंबर. समसंख्या. समसंख्या म्हणजे त्याच संख्या ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे त्या सगळ्या घ्यायच्या. ही जी इव्हेंट आहे ती इवन नंबरची आहे. ए मध्ये काय आहे? ए जेवढ्या पण समसंख्या, आता समसंख्या कशा ओळखायच्या ते आपल्याला माहित आहे. ज्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 आहे 0, 2, 4. त्यांना 2 ने भाग जातो. मग कोणत्या कोणत्या येतील? ए मध्ये 10, 12, 10, 12, 14, 20, 14, 20, 24, 24, 32, 34, 34, 40, 42, 42, 50, 52, 54. 40, 42, 50, 52 आणि 54. एन ऑफ ए किती झालं? एन ऑफ ए बरोबर 12. 12 आलं का? हो मॅम. 13 आलं. 13. एन ऑफ ए 13 बरोबर आहे ना? 13. येस मॅम. त्यानंतर बी इव्हेंट काय आहे? इव्हेंट द नंबर डिव्हिजिबल बाय 3. जसं इवन ची टेस्ट आहे. इवन म्हणजे डिव्हिजिबल बाय 2 असतो. इवन नंबर कोणते असतात? जे 2 ने भाग जाणारे असतात त्यांना इवन बोलतो आपण. मग ती आपण टेस्ट वापरली 2 ची. युनिट्स प्लेस मध्ये 0, 2, 4, 6, 8 आहे ते सगळे इवन आहे. डिव्हिजिबल बाय 3 जर बघायचं तर 3 ची टेस्ट वापरा. 3 ची टेस्ट काय आहे? ज्याच्या Three एकक ची स्थानी टेस्ट? 3च्या पटीतील संख्या असते. नाही. 3 ची टेस्ट वेगळी आहे. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट वेगळी आहे. एखाद्या संख्येला 3 ने भाग केव्हा जातो? जेव्हा त्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पाढ्यात असते. अंकांची बेरीज करा. अंकांची म्हणजे आता समजा आपल्याला याच्यामधल्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. समजा आता 10 आहे तर 10 मधले अंक 1 आणि 0 आहे. त्याची बेरीज करा. 1 आणि 0 ची बेरीज 1 येते. 1 3च्या पाढ्यात येत नाही म्हणजे ही 12. 12 मध्ये अंकांची बेरीज 3 येते. 1 अधिक 2 3. 3 3च्या पाढ्यात येतात म्हणून ही संख्या नाही सॉरी एस बघूया आपण. एस मध्ये बघायचं. मी ए मध्ये बघितलं चुकून. ही नाहीये ही आहे कारण याच्यामध्ये अंकांची बेरीज 3 ची टेस्ट आहे. अंकांची बेरीज करा. 1 अधिक 2 3. 3 3च्या पाढ्यात येतात म्हणून ही आहे. इथे 4 येते बेरीज. 4 3च्या पाढ्यात येत नाही. इथे 5 येते बेरीज. ती पण येत नाही. 15 मध्ये किती बेरीज येते? 1 अधिक 5 6. 6 जाणारी संख्या आहे. ही नाहीये. 21. त्यानंतर 21 नंतर अंकांची बेरीज करा. 24. 24. त्याच्यानंतर 45. अंकांची बेरीज करून ती 3च्या पाढ्यात आहे का बघा.
डायरेक्ट 45. 30 आहे, 3 अधिक 0 3 येतात. त्यानंतर 31 नाही येणार कारण इथे अंकांची बेरीज 4 येते आणि 4 3च्या पडात येत नाही. 32 मध्ये अंकांची बेरीज 5 येते, 3च्या पडात 5 येत नाही. 34 मध्ये 3 आणि 4 7 होतात, नाही येणार. 3 5 8 होतात, नाही येणार. 3च्या पडात 8 नाही येत. इथे 4 नाही येणार. 5 ही एक येते बघा 42 कारण 4 अधिक 2 6 होतात आणि 6 3च्या पडात येतात. ही येते 45 कारण 4 अधिक 5 9 होतात, 9 3च्या पडात येतात. 51 येते आणि 54 5 अधिक 4 9 9 3च्या पडात येतात. 3ची कसोटी कळली का? 3ची कसोटी आपण वापरतो नेहमी भाग लावायला. अंकांची बेरीज 3च्या पडात असेल तर त्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. आता मी तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या जर अशी दिली 345 आणि तुम्हाला विचारलं याला 3 ने भाग जातो का, तर याच्यामध्ये अंकांची बेरीज करा. 3 अधिक 4 अधिक 5 आणि ती बेरीज जर 3च्या पाढ्यात आली ना, 40 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो 345 ला. जर अंकांच्या बेरजेला 3 अंकाची बेरीज 3च्या पाढ्यात असेल तर, जसं 3 अधिक 4 7 अधिक 5 12 12 3च्या पाढ्यात येतात. म्हणजे याचा अर्थ 345 ला तुम्ही जर 3 ने भाग लावला तर पूर्ण भाग जाणार, म्हणजे बाकी 0 येणार. तुम्हाला माहित होती का 3ची टेस्ट? 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, विभाज्यतेची कसोटी. कोणत्या कोणत्या संख्या येणार याच्यामध्ये? बी मध्ये डिव्हिजिबल बाय 3, पहिली 12, मग 15, 21, 24, 30, त्यानंतर आली कोणती? 30 नंतर 42, 45, 51 आणि 54. कळलं की नाही? 3 ने डिव्हिजिबल, 3 ने भाग जाणाऱ्या. येस मॅम. इथे एन ऑफ बी किती येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 आल्या संख्या. मॅम आणि सी घटना काय आहे? हा, मला समजलं नाही, रिपीट करा. आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी की तुम्हाला इव्हेंट काय दिले, घटना काय दिले, की जो नंबर बनले ना आपले, ते नंबर जे फॉर्म झाले ते डिव्हिजिबल बाय 3 पाहिजे, म्हणजे 3 ने भाग जाणाऱ्या पाहिजे संख्या. आपल्याला जी इव्हेंट म्हणजे काय, तर मला हवा असलेला रिझल्ट, मला जे हवंय ते. मग मला कसं पाहिजे? मला अशा संख्या पाहिजे ज्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत. एस मधल्या, सॅम्पल स्पेस मधल्या, नमुना अवकाश मधल्या मला कशा संख्या पाहिजे ज्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत. मग 3 ने भाग जाणाऱ्या संख्या कशा ओळखायच्या? 3 ने भाग जाणाऱ्या संख्या ओळखण्यासाठी 3ची कसोटी वापरा. 3ची कसोटी आपण शिकलो नाही का मुलांनो? विभाज्यतेची कसोटी, टेस्ट 3ची टेस्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. येस मॅम. एखादी संख्या, मी सांगते, एखादी संख्या 3 ने भाग जाणारी कधी होते, किंवा एखाद्या संख्येला 3 ने भाग जातो की नाही, हे भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो की नाही. पूर्ण म्हणजे बाकी 0 यायला पाहिजे. कोणती कितीही मोठी मला संख्या दिली तरी त्या संख्येला 3 ने भाग जातो की नाही, किंवा ही संख्या डिव्हिजिबल बाय 3 आहे की नाही, हे भागाकार न करता मला कसं ओळखता येतं? म्हणजे मला भागाकार न करता मी ओळखू शकते की या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो की नाही. पूर्ण भाग जाणे याचा अर्थ 3 ने जर मी याला भागलं तर बाकी 0 यायला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाग जाणे. पण मग भागाकार न करता मी ओळखू शकते की याला 3 ने भाग जातो पूर्ण की नाही.
मग या अंकांची बेरीज करायची असते. या अंकांची बेरीज म्हणजे 4572 ला 3 ने भाग जातो की नाही हे ओळखण्यासाठी या अंकांची बेरीज करा. 9 + 7 16 + 2 18 येतात आणि 18 3च्या पाड्यात येतात. 3 × 18. मग जर ही बेरीज आहे ना, बेरजेला जर 3 ने भाग जात असेल ना, तर आपल्या मुख्य जी संख्या आहे 4572 याला 3 ने पूर्ण भाग जातो. जर बेरजेला भाग जात असेल किंवा बेरीज 3च्या पाड्यात असेल तर. अरे विभाज्यतेची कसोटी 3ची कसोटी वापरली आपण. समजलं मॅम. येस मॅम मग समजलं. याच्यामध्ये एस मध्ये कोणत्या कोणत्या संख्या आहेत ज्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत त्या ओळखण्यासाठी बेरीज करा. आता 10 तर नसणार, कारण 10 मध्ये अंकांची बेरीज किती येते? 10 मध्ये अंकांची बेरीज 1. 1 3च्या पाड्यात येतात का? नाही. 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 नंतर 12 1 + 2 3 येतात आणि असे पण येतात. 3च्या पाड्यात 12 येतातच. 12 आपल्या 3च्या पाड्यात पण येतातच. 13ला जातो भाग? नाही जात. 14ला नाही जात. 15ला जातो 15ला कारण जातो. 1 + 5 6. त्यानंतर 20ला नाही जाणार कारण 2 + 0 2 होतात. 21ला जाईल कारण 2 + 1 3 होतात. 3 3च्या पाड्यात येतात. 23ला नाही जाणार कारण 2 + 3 5 होतात. 5 3च्या पाड्यात येत नाही. 24 2 + 4 6 येतात. जातो भाग. अशा संख्या शोधायच्या जेवढ्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत तेवढ्या. कसोटी वापरून शोधायचं. भाग लावून कुठे बघणार? आपल्याला पाढा 30 पर्यंत 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय 30 पर्यंतच नाहीयेत ना. पाढ्यामधल्या संख्या आपण शोधू शकतो लगेच. जसं 12 आहे, 15 21 24 30. पण 30च्या पुढे पण संख्या आहेत ज्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत किंवा डिव्हिजिबल बाय 3 आहेत. त्या कशा ओळखायच्या? तर त्या कसोटी वापरून ओळखायच्या. पाढ्यामध्ये असलेल्या संख्या आपल्याला लगेच कळतात, पण पाढा 30 पर्यंतच आहे. पण 30च्या पुढे कोणत्या संख्या ज्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत, 3 ने डिव्हिजिबल आहेत, तर ते ओळखण्यासाठी टेस्ट असते. जसं आता मगाशी मी खूप मोठा नंबर तुम्हाला दिला होता, याला पण आपण ओळखू शकतो की 3 ने भाग जातो की नाही. अंकांची फक्त बेरीज करा. कळलं का? अशी कसोटी वापरून तुम्ही भाग लावत बसले असते का? तुम्ही Yes, ma'am. डिव्हिजिबल बाय 3 बोलल्यावर तुम्ही प्रत्येक संख्येला भाग लावून बघितलं असता का? प्रत्येक संख्येला भाग लावत बसलात तर आपल्याला कसं ओळखता येणार पटकन की कोणती संख्या 3 ने डिव्हिजिबल आहे? पटापट टेस्ट वापरायची. टेस्ट वापरून आपल्याला पटकन लिहिता येतं की कोणकोणत्या संख्या 3 ने भाग जाणाऱ्या आहेत. म्हणून या सगळ्या संख्या आल्या 3 ने भाग जाणाऱ्या कसोटी वापरून. कळलं सर्वांना? येस मॅम. Yes, मला ma'am. ना कसोटी माहित नव्हती म्हणून मला समजलं नव्हतं. अरे आपण ही 3ची कसोटी खूप आधीपासून शिकतोय, फार आधीपासून. आणि ते 6वीला आहे तुम्हाला कसोट्या. कंडिशन फॉर इव्हेंट सी आता इव्हेंट आहे. द नंबर फॉर्म्ड इज ग्रेटर दॅन 50. म्हणजे जो नंबर फॉर्म झाले ते 50 पेक्षा ग्रेटर पाहिजे. मग कुठले कुठले चालतील मला? 50 पेक्षा मोठे 51 52 53 आणि 54. 51 52 53 54. 53 आणि 54. एकावन्न 52 53 N of C 54. बरोबर त्यामुळे 4. एन ऑफ सी जो आहे तुमचा 4 येणार. ठीक आहे. आता पुढचं 5वं गणित. फ्रॉम 3 men and 2 women, एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन. एक एन्व्हायरमेंट कमिटी बनवायची, पण ती 2 पर्सनचीच आहे. पण त्याच्यासाठी 3 मेन आहेत आणि 2 वुमेन आहेत. 5 जण आहेत. 3 men 2 women आणि यांच्या 5 जणांमधून दोघांना रॅन्डमली आपण सिलेक्ट करणार आहे. दोघांना निवडायचं आपल्याला कमिटी बनवण्यासाठी. एन्व्हायरमेंट कमिटी दोघांचीच बनणार आहे. 5 जणांना नाही घ्यायचं आपल्याला, दोघांनाच घ्यायचं या 5 मधून. मग कोणाची बनू शकते.
तर मी आधी एस लिहून घेणार त्याचा. आपण काल केलेलं का हे 3 men 2 women असेल तर एस येस मध्ये काय मॅम, काय तुम्ही येईल? एक्झाम्पल दिलं होतं. हा, काल आपण केलं होतं. हा, तर 2 मेन आहेत M1 M2 आणि सॉरी 3 मेन आहेत M1 M2 M3 आणि 2 वुमन आहेत. तर यांच्यातून आपल्याला दोघांना निवडायचंय. तर एस मध्ये मेन 2 मेननाच निवडलं तर मेनच्याच 3 जोड्या होतात. M1 M2 या दोघांना आपण निवडू शकतो किंवा दुसरा आणि तिसरा पुरुष M2 M3, पहिला दुसरा किंवा दुसरा तिसरा किंवा पहिला तिसरा M1 M3 है ना. किंवा मग नुसतं वुमनच्या दोन्ही वुमनच घेऊ पण शकतो आपण W1 W2. किंवा मग आता एक वुमन एक मेन आणि एक वुमन, मग एक मेन एक वुमन साठी आपण प्रत्येक मेनची प्रत्येक वुमन बरोबर आपण पेअर बनवू शकतो. म्हणजे कसं एक मेन एक वुमनच्या कोणत्या कोणत्या जोड्या बनतील? M1 W1 M2 W2 M2 W1 M1 W2 M1 W1 M1 W1 M1 W2 M2 W1 आधी एक M1 घ्या. M1 ची या दोघांबरोबर जोडी बनवा आधी. M1 W1 M1 W2 नंतर मग M2 ची या दोघांबरोबर M2 W1 M2 W2 आणि मग थर्ड मेनची तिसरा मेन M3 W1 M3 W1 आणि M3 W2 अशा जोड्या बनतील. आणि एन ऑफ एस किती येईल आपला? 10. आता इव्हेंट काय काय बघूया आपण. ए इव्हेंट काय आहे? इव्हेंट ए अशी आहे की देअर मस्ट बी ऍटलिस्ट, परत शब्द आला बघा, ऍटलिस्ट वन. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, कमीत कमी एक वुमन, म्हणजे एक तरी वुमन पाहिजे कमीत कमी. मग काय काय चालेल मला? कमीत कमी एक वुमन पाहिजे. म्हणजे 2 At least वुमेन असल्या one तरी पण चालतील. हा, 2 पण चालते, दोन्ही वुमन असल्या तरी चालते. मग काय काय चालणार आहे याच्यातलं? M1 W1 M2 W2 M1 W2 म्हणजे इथून M2 सगळे बघा, W1 इथून सगळे चालणार आहेत, हे सगळे चालणार आहेत. येस मॅम. W1 W2 चालेल ना? ती नाही चालणार. येस मॅम. ऍटलिस्ट 1 वुमन बोललं तर 1 आणि त्याच्यापेक्षा जास्त 2 वुमन पण चालणार आहेत, म्हणजे W1 W2 पण चालणार आहे. बरोबर ना? बाकीच्यांना कळतंय का? येस मॅम. ऍटलिस्ट शब्द आलेला आहे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे तेवढे आणि त्याच्यापेक्षा जास्त पण चालतात. आणि अशा प्रकारे आपल्या ए मध्ये किती आलेले आहेत? एन ऑफ ए किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर बी इव्हेंट मध्ये 1 man 1 woman कमिटी टू बी फॉर्म, म्हणजे एक मॅन आणि एक वुमन, एक मॅन आणि एक वुमन यांची कमिटी बनवायची. म्हणजे एक पुरुष एक स्त्री. तर मग हे येणार सगळे, एक मेन एक वुमन पाहिजे तर हे इथून हे सगळे. कारण या 4 मध्ये फक्त मेन किंवा फक्त वुमन आहेत दोन्ही पण. पण एक मॅन आणि एक वुमन पाहिजे तर मग हे येणार 6. बरोबर?
येस मॅम. ते लिहायचं. येस मॅम. त्यानंतर तुम्हाला सी काय दिलंय, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. अजिबात वुमन मेंबर नकोय. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर म्हणजे त्या कमिटीमध्ये वुमन मेंबर नकोय. मग काय चालणार आहे, M1 M2 म्हणजे जी मी आणि दोघांची कमिटी M1 हे M3 तीन येणार. M2 M1 M2 M2 M3 M1 M3 है ना. येस मॅम. येस मॅम. N of C बरोबर 3. आता पुढे पुढे काय दिलं इव्हेंट, पुढे आता हे झालं आपला 6वं. 6व्यामध्ये 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. म्हणजे 1 कॉइन आणि 1 डाय, 1 फासा आणि 1 नाणं फेकलं. तर याच्यासाठी एस काय येणार, आपण लिहिलेलं बघा मागच्या वेळेला. येस मॅम लिहिलं होतं. H1 H2 H3 H6 पर्यंत आणि T1 T2 T3 6 पर्यंत. बरोबर, तोच इथे येणार आहे आपल्याला. आणि N of S बरोबर 12. 12. खूप हँग व्हायला लागला लॅपटॉप. मग इथे आपला जो एस आहे तो H1 H2 H3 H4 H5 H6 T1 T2 T3 T4 T5 आणि T6 असं आहे ना. आणि तुमचा N of S 12 आहे. आता याच्यामध्ये इव्हेंट काय काय दिलं बघ. इव्हेंट मध्ये टू गेट हेड म्हणजे हेड पाहिजे, अँड ऑड नंबर म्हणजे मला हेड पाहिजे कॉइनवर आणि डायवर मला ऑड नंबर पाहिजे, म्हणजे विषम संख्या पाहिजे. म्हणजे नाण्यावर हेड आणि कॉइन आपलं डायवर ऑड नंबर पाहिजे. मग काय काय चालणार आहे, H1 H3 H5. H1 H3 आणि H5 एवढेच चालणार. आणि N of A तुमचा येणार आहे 3. त्यानंतर दुसरं टू गेट अ हेड ऑर अ टेल. टू गेट हेड ऑर टेल. ऑर म्हणजे किंवा, म्हणजे हेड किंवा टेल काही चालेल. म्हणजे छापा किंवा काटा कॉइनवर काही चालणार आहे, हेड ऑर टेल. पण डायवर इवन नंबर पाहिजे. आणि कॉइनवर हेड पण चालेल किंवा टेल पण चालेल, काही एक चालेल मला, दोन्ही पैकी काही चालेल. पण डायवर इवन नंबर पाहिजे. मग काय चालणार आहे तुम्हाला इथलं, H2 H4 H6 H2 T2 H4 T4 H6 T2. आता टेल वाले पण चालतील कारण T आणि H T2 दोन्ही चालणार. T4 T6 T6 असं N of B 6 N येणार of तुमचं. B बरोबर 6. त्यानंतर आहे कंडिशन सी, कंडिशन फॉर इव्हेंट सी. नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7. म्हणजे नंबर जो येणार आहे डायवर तो ग्रेटर दॅन 7 पाहिजे, म्हणजे 7 पेक्षा मोठा पाहिजे. अँड टेल ऑन द कॉइन, आणि कॉइनवर टेल आली पाहिजे, टी आला पाहिजे, कॉइनवर काटा आला पाहिजे.
आणि डाय वर जो नंबर आला पाहिजे तो 7 पेक्षा मोठा पाहिजे, ग्रेटर दॅन 7 पाहिजे. मग काय काय चालणार याच्यातलं? नो मॅम, येणारच नाही. येणारच नाही. मग ही जी आहे इव्हेंट ती इम्पॉसिबल इव्हेंट आहे. रिक्त संच. काय आहे? हा, रिक्त. ही इव्हेंट इम्पॉसिबल आहे. मग ते संच रिकामा लिहायचा आणि NC किती लिहायचं? 0. 0. काहीच नाही येणार याच्यामध्ये. ठीक आहे. आता पुढची जी एक्सरसाइज आहे ना, हे झालं आपला. आता पुढची एक्सरसाइज मध्ये हेच सगळं करायचंय. फक्त N(A) काढल्यानंतर आपल्याला किंवा N(B) काढल्यानंतर आपल्याला प्रोबॅबिलिटी पण काढायची. प्रोबॅबिलिटीचा अर्थ होतो संभाव्यता. संभाव्यता. आता आपल्याला सगळ्यात शेवटची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, म्हणजे संभाव्यता काढायची. मग संभाव्यतासाठी आपल्याला सगळं हेच करायचं जे आपण 5.3 मध्ये केले. म्हणजे आधी S लिहायचा, S मध्ये काय काय येतं, त्यानंतर ते N(S) लिहायचा. N(S) लिहिला किंवा A इव्हेंट असणार, घटना असणार, त्याच्यामध्ये काय काय येतं ते लिहायचं. मग N(A) लिहायचा. आणि मग लास्टला हे सगळं मिळाल्यानंतर आपण प्रत्येक घटनेची संभाव्यता किती आहे हे एका सूत्राने आपल्याला काढायचंय. तर प्रत्येक घटनेची संभाव्यता, घटनेची संभाव्यता जी आहे ती P अक्षराने आपण दर्शवतो. समजा घटना A आहे आणि घटना A ची संभाव्यता, मग आपण P(A) लिहितो. P म्हणजे प्रोबॅबिलिटी, म्हणजे संभाव्यता, आणि कोणाची? तर घटना A ची संभाव्यता. B या घटनेची संभाव्यता लिहायची आहे तर P(B) लिहा. C घटना आहे, C घटनेची संभाव्यता लिहायची आहे तर P(C) लिहा. कळलं? आता यांचं सूत्र कसं आहे? या संभाव्यता जे आपल्याला काढायचे त्याचं सूत्र आहे P(A) म्हणजे घटना A ची संभाव्यता काढायची तर N(A) जो आपण कहतो त्या N(A) ला N(S) म्हणजे नमुना अवकाश मधल्या घटकांच्या संख्येने भागायचे. P(B) पाहिजे तर P(B) चं सूत्र काय बनेल? P(B) म्हणजे N(B) भागिले नंबर N(S). B खाली N(S) असणार आहे. येस N(S). मॅम. P(C), C घटनेची संभाव्यता पाहिजे तर N(C) N(C) छेद N(S). N(S). तर प्रोबॅबिलिटी आपल्याला फक्त एक्स्ट्राचं हे सूत्र वापरून प्रोबॅबिलिटी प्रत्येक घटनेची काढायची आहे. बाकी सगळं 5.3 मध्ये जे आहे तसंच करायचं आहे. फक्त शेवटी तुम्हाला संभाव्यता काढायची आहे. एकच गणित मी सोडून दाखवणार, बाकी तुम्ही सोडवायचे, कारण काही नाहीये. जे 5.3 मध्ये आहे तेच 5.4 मध्ये आहे. फक्त तुम्हाला त्या घटनेची संभाव्यता सूत्र वापरून काढायची आहे. बघा, इफ 2 कॉइन आर टॉस, जर 2 कॉइन आपण टॉस केले, फाइंड द प्रोबॅबिलिटी, आता संभाव्यता काढा, ऑफ फॉलोइंग इव्हेंट्स, या इव्हेंट दिलेले आहेत. आता मगासारखं ABC नावं नाही दिलेत, पण आपण घेऊया ABC. ही जी पहिली इव्हेंट आहे ती A घ्या, ही दुसरी इव्हेंट आहे ती B घ्या, आणि प्रत्येकामध्ये काय काय A मध्ये किती घटक येणार आधी S लिहून घ्या. आता जेव्हा आपण 2 कॉइन टॉस केले, हा तुमचा यादृच्छिक प्रयोग आहे, रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. मग 2 कॉइन टॉस केल्यानंतर तुमचा S काय येतो तो आधी लिहून घ्या. 2 कॉइन टॉस केल्यानंतर S काय मिळतो? HH, HT, TH, TT. HT, TT. HT. N(S) काय येणार? 4. नाही, N(S) 4. आता आपला घटना बघू. पहिली घटना तुम्हाला गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड अशी आपण नाव घ्यायचं. A त्यांनी दिलं नाहीये, आपण घ्यायचं इव्हेंट A.
पहिली जी इव्हेंट ए आहे त्या इव्हेंट ए मध्ये काय दिलंय, गेटिंग ऍटलिस्ट शब्द आलाय, कमीत कमी 1 हेड, म्हणजे कमीत कमी एक हेड पाहिजे, एक छापा पाहिजे. गेटिंग ऍटलिस्ट 1 हेड म्हणजे काय काय चालणार आहे मला ह्या ए मध्ये, एच 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 टी आणि टी एच एच. एच टी आणि टी एच. कारण ऍटलिस्ट बोललंय 1 हेड तर कमीत कमी एक आणि त्यापेक्षा जास्त 2 पण चालणार आहे. एन ऑफ एस एन ऑफ ए बरोबर किती 3. आला, एन ऑफ ए बरोबर 3. 3. एन ऑफ ए. आता लगेच त्याची प्रोबॅबिलिटी काढून घ्या, लगेच संभाव्यता काढून घ्या. पी ऑफ ए म्हणजे ए या घटनेची संभाव्यता, याचं सूत्र एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. एन ऑफ एस. एन ऑफ एस. एन ऑफ ए 3 आहे 3/4. 3 आणि छेद एन ऑफ 4 एस 4. झालं, एवढंच. ही संभाव्यता आहे, एवढंच येणार. नंतर दुसरी घटना जी आहे ती इव्हेंट बी आपण घेऊ, कारण त्यांनी नाव नाही दिलं, आपण नाव घ्यायचं. इव्हेंट बी साठी काय कंडिशन दिली आहे, अट काय दिली आहे, गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड म्हणजे मला अजिबात छापा नकोय. टी टी. मला जर छापा नकोय तर मला काय चालणार आहे इथे, टी टी एकच. मग एन ऑफ बी किती येणार, 1. एक. एन ऑफ बी बरोबर 1. पी ऑफ बी बरोबर आणि पी ऑफ बी 1/4. काढायचं. पी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. सूत्र लिहायला विसरायचं नाही, 1/4 पी ऑफ बी. कळलं? येस मॅम, खूप सोपं बाकी आहे. सगळी गणित आपण सोडवलेली तशीच आहेत. हा, 2 डाईस थ्रो केलं तर अप्पर फेसवर ऍटलिस्ट 10, हे आपण मग आधीच्या ह्याच्यात पण लिहिले. याचा आपण सम जी आहे ती ऍटलिस्ट 10 म्हणजे कमीत कमी 10. मग 10 वाले 11 आणि 12 सम वाले घ्यायचे. कळलं? त्यानंतर सम ऑफ द डिजिट्स ऑन, तर हे कराल ना तुम्ही सगळी गणित? नाही आलं काय Yes, तर मला ma'am, सांगा, आणि करतो. सोडवून पाठवायचे ग्रुपवर. ग्रुपवर पाठवायचे. नसेल येत तर मी सांगेन. पण ओके ही मॅम. हा 5.4 जो आहे तो सोडवायचा आहे पूर्ण. 5.4. ठीक आहे. ओके मॅम. नाही आलं तर मी सांगणार. बाय मॅम, गुड नाईट. बाय, गुड नाईट.